काल एक इंस्टाग्रामवर रेसिपी पाहिली होती, सो मग म्हटलं बघूयात, आपणही ट्राय करूयात. मेथी मटार मलाई, बट त्यांनी मलाई नाही वापरली, क्रीमही नाही वापरलं आणि पनीरही नाही वापरलं आणि कॅशूही नाही वापरलं. सो मग म्हटलं चला आपणही ट्राय करूयात. छान मी मेथी धुवून घेतली. आता त्याला बारीक एकदम चॉप करणार आहे. त्याच्यासाठी खूप कमी साहित्य असं नाही आहे, जास्त आहे. पटपट चिरून घेते भाज्या सगळे आणि मग सांगते. शेंगदाणे रोस्ट करून घ्या किंवा कूट जरी असेल तरी चालेल. भाजून घेतलेलं कूट आहे माझ्याकडे, मी ते घेते आहे डायरेक्ट. कढई गरम होईपर्यंत आपण लागणारे साहित्य पाहूयात. एकदम बारीक चिरलेला कांदा, एक मिरची, तुम्ही इथे 2 मिरची वापरू शकता जर तिखट जास्त खात असाल तर. लसूण चॉप केलेलाच आणि आलं आणि टमॅटो, एक टमॅटो घेतला आहे आणि जास्त प्रमाणात ग्रीन पीस. वाटणमध्ये आपण वापरणार आहोत तीळ, चना डाळ आणि ब्लॅक पेपर. आपण हे सगळं घालून वाटण करून घेणार आहे. इवन त्यात त्यांनी एक बेडगी मिरचीसुद्धा वापरली होती, पण मी स्किप केली आहे कारण आम्हाला जास्त स्पायसी नको होतं म्हणून. तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. आणि छान अशी बारीक चिरलेली मेथी. आता मी ब्लॅक पेपर आणि चना डाळ आधी रोस्ट करून घेते. मग त्याच्यानंतर मी त्यातच ॲड केलं आहे तीळ. छान सगळे परतून घेतलं आहे आणि शेंगदाण्याच्या कूटमध्येच मी ते सगळं काढून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या जारमधून पेस्ट करून घेतली. एकदम बारीक पेस्ट करून घ्या. आता कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्या. थोडंसं तेल जास्त सरते, छान लागेल भाजी. तेल गरम झाल्यानंतर आपण आता कांदा ॲड करणार आहे. कांदा थोडासा गोल्डन होण्याच्या आधीच आपण मटार घालणार आहे, त्यामुळे थोडंसं भाजताना लक्ष द्यावं लागेल. मग त्यात मी मिरची तेव्हाच ॲड केली आहे आणि लसूण आणि आलं सगळं एकसाथ घालून मी छान परतून घेतलं आहे. थोडेसे गोल्डन झाल्यानंतर मी खूप सारे मटार ॲड करून घेतले. तुम्हाला जितके हवेत तितके ॲड करू शकता. थोडंसं कमी खात असाल तर कमी करू शकता. मग छान मी परतून घेतलं आहे त्याला. एक 5 ते 10 मिनटं मटारला पण आपण परतून घेऊयात. आत्ता पाणी वापरायचं नाही आहे, आपण फक्त वाफेवरतीच करणार आहोत. 2 ते 3 मिनटं छान वाफवून घेतलं आहे. एकदा परत मिक्स करून घेते आणि मग आता याच्यात टमॅटो ॲड करते आहे. एक टमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला एकदम. आता आपण यात मसाले आणि मीठ ॲड करून घेऊयात. मी आधी मीठ घातलं आहे, हळद, थोडंसं तिखट. जास्त तिखट नाही वापरायचं कारण आपण हिरवी मिरची आणि ऑलरेडी बेडगी मिरची वापरलेली असते, त्यामुळे तिखटाचा वापर नाही करायचा आहे. छान सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एक वाफ देऊयात आपण. एक 2 ते 3 मिनटंच देऊयात. वाफ देऊन झाली आहे. त्यात माझे टमॅटोही छान मऊ झालेत. मी दाखवते आता. एकदम मस्त वासही सुटला होता, छान वाटत होतं बघून. छान टमॅटो एकदम मऊ, जशी हवी भाजीला तशी झाली होती. आता आपण बारीक चिरलेली मेथी होती ती ॲड करून घेणार आहोत. छान त्याला मिक्स करून आपण 2 ते 3 मिनटं पुन्हा वाफेला ठेवूयात, जेणेकरून मेथी आपली पूर्ण शिजेल. आता आपली मेथी शिजून झाली आहे एकदम व्यवस्थित. मग मी आता ॲड करते आपण जे पेस्ट तयार केलं होतं ना पहिलं ते वालं. इथे लास्टला ॲड करते मी शेंगदाण्याचा कूट आणि तीळ वगैरे सगळं ॲड केलेलं. मग आणि थोडंसं पाणी घालून ते मी शिजून घेते. अशा काहीतरी ती दिसते आणि खरंच खूप छान झाली होती टेस्टला. बघताच किती यम वाटतंय ना. चला मग तुम्ही पण एकदा खरंच ट्राय करून बघा ही रेसिपी. मी एकदा हॉस्टेलला ट्राय केली होती, तिथे स्वीट होतं, पण ही मात्र मस्त झाली. क्रीमी दिसतीये ना विदाऊट क्रीमनी. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. ही रेसिपी खरंच छान वाटली मला. चलो बाय बाय. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात. कमेंट करून सांगा की नेक्स्ट रेसिपी कोणती करू देत. चलो बाय बाय.